उपलब्ध केली जाईल अशा प्रकारची ती बातमी आहे। आणि यानंतर आम्हाला आणखी काही असे उमेदवारांचे मेल आले की त्यांना काही मोबाईल नंबरवरून त्यांना काही व्हॉट्सॲप कॉल केले किंवा काही संभाषण त्यांच्याशी झालं की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला ती प्रश्नपत्रिका जी आहे ती उपलब्ध करून देऊ। आणि काही ठिकाणी असंही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स आमच्याकडे द्या आणि त्यानंतर तुम्हाला पैसे द्यायची तात्काळ नाही काही अवधी मिळेल वगैरे अशा प्रकारचं हे एक बातमी आणि आज सकाळपासून या सगळं सुरू झालं। आता यामध्ये मी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, यामध्ये एक स्पष्ट करत आहे की 2 फेब्रुवारी 2025ला ही गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये PSI पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही 3 महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत। आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही 869 केंद्रांवर सगळ्या 6 विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत। आणि या परीक्षेकरिता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत। आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे। प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही। आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दिलं जात आहे। त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे। कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे। असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही। आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे। आणि त्याबद्दल जे काही पुढे कारवाई करतील पोलीस ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितले।